अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी ही प्रेक्षकांची लाडकी जोडी. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एकत्र काम करत ते दोघे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर त्यांनी खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्न केलं. तर त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. सगळे आउटफिट्स, लग्नाचे लोकेशन, ह्या सगळ्या गोष्टी अक्षयाने ठरवल्या होत्या. तर या लग्नात आणखीन एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं. तो म्हणजे अक्षयाने हार्दिकसाठी घेतलेला उखाणा. पाहूया. उखाणा घेतेय, सगळ्यांनी लक्ष द्या. लक्ष देऊ नये का? उखाणा स्पेशल आहे. माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी स्पेशल तयार केलेला उखाणा. रुचा आपटे म्हणून माझी जवळची मैत्रीण आहे, तिने माझ्यासाठी लिहून दिलेला आहे उखाणा. आम्ही मिळून तयार केलाय. खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त, पण संधी चालून आली आहे तर होईल म्हणते व्यक्त. कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट, प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट. मग राणाजी करत दिवस गेले सरून, राणाच्या आपल्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून. तुझ्या जीव रंगता रंगता वेळ आली निघायची, कुठेतरी एक खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची. दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा, अक्षय तृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा. उखाणा घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून. हो आता घेते नाव, ऐका कान देऊन. हो घेते नाव, ऐका कान देऊन. उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवली अशी, उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवली अशी. माझंही नाव घेते तेवढ्यात, अक्षया हार्दिक जोशी. या उखाण्याने एक ट्रेंड सेट केला आणि आता प्रत्येक नवरी तिच्या लग्नात असाच काहीसा उखाणा घेते. तर हा उखाणा कसा तयार झाला यामागची गोष्ट तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊयात या ट्रेंड सेटर उखाण्यामागची गोष्ट. याबद्दल अक्षया म्हणाली, लग्नात उखाणा घ्यायचा हे मला माहित होतं, पण सगळे करतात तसं किंवा गुगलवर सर्च करून असं मला काही करायचं नव्हतं. मला हा उखाणा कस्टमाइज करायचा होता. तर माझी मैत्रीण अभिनेत्री रुचा आपटे ती माझ्यापेक्षा छान लिहिते. तिला मी ही गोष्ट सांगितली. त्यानंतर रुचाने 4 ओळी लिहिल्या. हे झाल्यानंतर आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो लग्नाच्या 8 दिवस आधी, आणि आम्ही त्या रात्री पाऊण तासात शब्दांची जुळवाजुळव करून तो उखाणा तयार केला. त्यावेळी रुचा आमच्या मालिकेचा सुद्धा भाग होती, त्यामुळे तिला आमची गोष्ट माहीत होती आणि म्हणूनच तिला हे लिहिणं सोपं गेलं. तुम्हाला अक्षयाचा हा उखाणा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.